सटाणा नगर परिषदेचा निवडणूक आज जाहीर झाला. मात्र या निवडणूक निकालाला एक भावनिक किनारा आहे. ज्या व्यक्तिमत्वाने सटाणा नगर परिषदेचे 2 वेळा नगराध्यक्षपद भूषवलं आणि काही दिवसांपूर्वी त्यांचं म्हणजेच या 15 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आणि त्यांचे चिरंजीव सुमित विजय वाघ हे भाजपकडून उमेदवारी करत होते आणि त्यांचा देखील या सटाणा नगर परिषदेच्या निवडणूक निकालात ते देखील विजयी झालेले आहेत. आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत. अतिशय भावनिक असा क्षण आहे. दुःखाचा त्यांच्यावर डोंगर कोसळलेला आहे. मात्र 2 डिसेंबर रोजी सटाणा नगर परिषदेसाठी मतदान झालं होतं. सबंध निवडणूक प्रचारात विजय आबा वाघ जे सटाणा नगर परिषदेचे 2 वेळा नगराध्यक्षपद ज्यांनी भूषवलं होतं आणि त्यांचे चिरंजीव सुमित वाघ हे या सटाणा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी करत होते. सगळी प्रचार यंत्रणा असेल, सगळे संपर्क असतील, जनतेमध्ये जाणं असेल, जनतेच्या समस्या सोडवणं असेल किंवा विकासाच्या दृष्टीने सटाणा शहराचा विकासाचा शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख होती, अतिशय अनुभवी, शांत, संयमी व्यक्तिमत्व म्हणून विजूआबा वाघ यांची ओळख होती. आणि 2 डिसेंबर रोजी त्यांचे चिरंजीव सुमित वाघ हे ज्या सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीत उभे होते आणि आज तो 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर झालेला आहे. मात्र निकाल ऐकण्याच्या आधीच 15 डिसेंबर रोजी दुर्दैवाने हृदयविकाराच्या झटक्याने विजूआबांचं निधन झालेलं आहे आणि आजच्या या निकालात त्यांचे चिरंजीव सुमित वाघ यांचा विजय झालेला आहे. मात्र हा विजय झालेला असताना कुठेही जल्लोष त्यांच्याकडून दिसून येत नाही, कारण की मोठा दुःखाचा आघात त्यांच्यावर कोसळलेला आहे. काय सांगाल? विजूआबांचं निकाल ऐकण्यापूर्वीच निधन झालं, काय सांगाल? प्रथमतः देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या नगरीमधील सर्व सटाणावासियांचे मी आभार मानतो आणि प्रभाग क्रमांक 1मधून मला ज्या मायबाप जनतेने प्रचंड मतांनी विजय केलं त्या जनतेचे पण मी आभार मानतो. आणि आज निकालादरम्यान जेव्हा निकालाची फेरी चालू असताना ज्यावेळेस एक फेरीमध्ये जे निकाल येत होते समोर, त्या प्रत्येक फेरीमध्ये मी लीडवर असताना, पण प्रत्येक फेरीमध्ये लीडवर असताना ज्यावेळेस स्वर्गवासी माझे वडील माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ ज्या वेळेस मला लीड वाढत होता त्यावेळेस मला प्रत्येक लीडला मला माझ्या वडिलांची आठवण येत होती. आणि ह्या खऱ्या विजयाचे जे शिल्पकार आहेत हे माजी नगराध्यक्ष विजयराज वाघच आहेत. आणि ह्या विजयामध्ये खरंच त्यांचं श्रेय आहे, कारण की प्रभागामधील सर्व जे प्रचार यंत्रणा असेल, सगळं हे असेल, याच्यात माझे वडील विजयराज वाघ व माझा मित्रपरिवार, नातं या सर्वांनी या प्रचाराची धुरा सांभाळली आणि मला प्रचंड मतांनी या जनतेने विजय केलं. त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानेन. तुमच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेले आहेत, तुम्हाला डोळ्यामध्ये अश्रू दिसून येत आहेत. काय सांगाल? पूर्ण विजयाचं श्रेय आज विजयआबा असते तर? यावेळेस विजयआबा जर असते तर आज हा आनंद खूप गगनाला भिडला असता. आणि त्यांची प्रामाणिक इच्छा होती की आमची राजकारणात 3री पिढी आहे. स्वर्गीय किसनराव बापूराव वाघ यांनी या सटाणा नगर परिषदेचे 4 वेळेस नगरसेवक व 1 वेळेस 1970 ते 72 या दरम्यान या सटाणा शहराचं नगराध्यक्षपद भूषवले. त्याच्यानंतर 1991मध्ये स्वर्गवासी विजयराज वाघ यांनी या सटाणा नगर परिषदेचं प्रथम वयाच्या 32व्या वर्षी या नगर परिषदेचा सर्वात युवक नगरसेवक म्हणून हे ते निवडून आले. आणि तिथून सलग त्यांनी 3 वेळेस या सटाणा नगर परिषदेचे नगरसेवक व प्रथमतः 1997मध्ये त्यांनी प्रथम या सटाणा शहराचं नगराध्यक्षपद व नंतर 2011मध्ये या सटाणा शहराचं नगराध्यक्षपद भूषवलं. आणि या सटाणा शहरामध्ये
वाघ कुटुंबीय ही कुठलीही भाऊबंदकी नसताना या सटाणा शहराने जे आमच्यावर प्रेम केलं, तर प्रथमतः मी या पूर्ण सटाणा शहराचं आभार मानेल की कुठलीही भाऊबंदकी नसताना सटाणा शहरात एक घर असताना पिता आणि पुत्र नगराध्यक्ष होण्याचा बहुमान ह्या आमच्या वाघ कुटुंबियाला दिला. आणि ही तिसरी पिढी म्हणून सटाणा शहराने मी प्रथम या नगरपालिकेत पहिल्यांदा उमेदवारी करीत असताना मला पहिल्यांदाच जनतेने भरघोस मतांनी निवडून दिलं. त्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार मानेल. आणि या विजयाचे खरे शिल्पकार हे माजी नगराध्यक्ष विजयराज वाघच आहेत. आणि हा जो माझा मित्रपरिवार आहे व माझं नातं होतं हे विजयाचे शिल्पकार आहेत. तुमचे आजोबा देखील राजकारणात होते, त्यांनी देखील नगराध्यक्षपद भूषवलं. नंतर वडिलांनी 2 वेळा नगराध्यक्षपद भूषवलं. शेवटी वडील दुर्दैवाने वडिलांवर काळाचा घाला झाला आणि वडिलांचं निधन झालं. पण जाता जाता त्यांनी देखील तुमची सभागृहात नगर परिषदेच्या या ठिकाणी प्रवेश तुमचा देखील करून दिलेला आहे. काय जनतेच्या विकासासाठी तुमचे वडील देखील आजोबा देखील अहोरात्र झटले. सटाणाच्या शहराच्या समस्या असतील, जनतेच्या समस्या असतील, विकासासंदर्भात अहोरात्र त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले. आता पुन्हा ती जबाबदारी तुमच्यावर टाकून गेलेली आहेत, काय सांगा? गेल्या 50 वर्षापासून आमचं वाघ कुटुंबीय हे सटाणा शहराच्या राजकारणात सक्रिय आहे. आणि 50 वर्षापासून सटाणा बस स्थानकावर एक उपकार हॉटेल म्हणून आमचं नामांकित 50-60 वर्षापासून आहे. गेल्या राजकारणात नसतानासुद्धा ज्या प्रामाणिक या सटाणा शहराची सेवा केली असेल, त्या एक वेळेस टेलिफोन नसतील, कोणाचे निरोप असतील, हे सर्व तालुक्याचं राजकारण पण असेल, हे हॉटेल उपकारमधून हे व्हायचं. आणि प्रथमतः घरातच बाळकडू असल्यामुळे मी या प्रभागाचा विकास करेल आणि सर्व विकासच राहील. आज निवडणुकीचा निकाल लागला, निवडणुकीचा निकाल घोषित झाला, तुम्ही विजयी झालात, मात्र तुमचा वाघ हरपला, काय भावना आहे? प्रथमतः ह्या वाघाची तर गड आला पण सिंह गेला, अशी आज आमची वाघ कुटुंबियाची व माझ्या सर्व मित्रपरिवाराची दुरावस्था झाली. आज आबा जर राहिले असते तर हा आनंद खूप गगनाला राहिला असता. एवढंच. तर हे होते विजय वाघ यांचे चिरंजीव, जे आता सटाणा नगर परिषदेच्या या निवडणुकीत भाजपकडून विजयी झालेले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वीच ज्यांनी 2 वेळा नगर परिषदेचं नगराध्यक्षपद भूषवले होते, असे सटाणा शहराचे विकासाचे शिल्पकार विजय आबा वाघ यांचं दुर्दैवाने हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मात्र आज निकाल घोषित झाला आणि त्यांचे चिरंजीव या निवडणुकीत विजयी झालेले आहेत. अतिशय भावनिक असा ह्या ठिकाणी प्रसंग आहे. सगळीकडे जल्लोष होत आहे, मात्र ह्या ठिकाणी शांतता आहे. गड आला पण सिंह गेला, अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव नंदाळेसह मी वैभव पवार, सटाणा. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.